नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वैष्णवी पोहकार. काल आपण जो व्हिडिओ बनवलाय पॉलिटीवरचा संविधान सभेच्यावरचे जे क्वेश्चन्स आहेत त्याला तुम्ही भरपूर प्रतिसाद दिलाय. त्यामुळं मी लगेच तुमच्यासोबत दुसरा व्हिडिओ घेऊन दुसरा लेक्चर घेऊन तयार झाले. आता यालाही तुम्ही असंच प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा आहे. आपण आज बघणार आहोत जी घटनेची वैशिष्ट्ये आहेत त्याच्यावरती मी काही क्वेश्चन काढलेत निवडक ते बघणार आहोत. आणि तुम्ही जो प्रतिसाद दिलाय कालच्या व्हिडिओला संविधान सभेच्या त्याच्यासाठी म्हणजे खूप खूप धन्यवाद. असंच तुम्ही प्रतिसाद देऊ पुढच्याही व्हिडिओला. त्याच्यामुळे आता आपण कंटिन्यू करूया. तर आपली तलाठी भरतीची बॅच लगेच लॉन्च होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ज्यालाही घ्यायचे सर आपलं जे प्लॅटफॉर्म आहे नायक अकॅडमी अमरावती ते प्ले स्टोर वरून आपण डाउनलोड करू शकतो ते ऍप्लिकेशन आणि पेड बॅचेस तुम्हाला अवेलेबल होऊन जाणार. आणि आपलं जे व्हिडिओचं सेशन आहे म्हणजे कंटिन्यू जे संविधान सभेचे आहे क्वेश्चन्स आहेत क्वेश्चन सिरीज ज्याला म्हणतो आपण संविधान सभेची. त्याच्यानंतर आता आपण वैशिष्ट्य घेऊन आलो, उद्या आपण प्रस्तावनेवरचे क्वेश्चन्स बघणार आहोत. तर हे आपल्या युट्यूबवरती कंटिन्यू राहणार आहेत. तर तो तुम्ही ते डेली मध्ये पाहावा आणि तुमचा असाच प्रतिसाद द्या. त्याच्याबद्दल तुम्ही जो दिलाय प्रतिसाद दिलाय त्याच्याबद्दल खूप खूप थँक्यू. चला मग आता लगेच आपण सुरू करूया. नेक्स्ट फर्स्ट क्वेश्चन. ठीक आहे. पहिले भारतीय राज्यघटनेच्या संघराज्य वैशिष्ट्यामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही? कीवर्ड मित्रांनो, कीवर्ड कडे लक्ष द्यायचंय. कालच बोलले होते कीवर्ड खूप इम्पॉर्टंट आहे. नाही, आहे, इकडे लक्ष असणं खूप गरजेचं आहे. एक मिनिट. ओके. संघराज्य हा पण इथला कीवर्ड येतो. संघराज्य वैशिष्ट्यांमध्ये तुम्हाला सांगून देते की घटनेची जी वैशिष्ट्ये बघतो आपण त्याच्यामध्ये संघराज्य आणि एकात्मिक ही दोन वैशिष्ट्ये आहेत. आपली जी भारतीय राज्यघटना आहे ती संघराज्यात्मक आणि एकात्मिक ही दोन्ही वैशिष्ट्ये आपल्या राज्यघटनेमध्ये आढळते. त्याच्यामध्ये जर तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगून देते जेणेकरून तुमचे ऑलमोस्ट क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जातात. की संघराज्य, जिथेही संघराज्य हा विषय आला किंवा हा शब्द दिसला की आपल्या संघराज्य हा शब्द आला म्हणजे तिथे विभागणी असणार आहे. अधिकाराची विभागणी, कर्तव्याची विभागणी असणार आहे. विभागणी लक्षात ठेवायचं. विभागणीशी रिलेटेड कुठलीही गोष्ट आली आहे विभागणी म्हणजे त्याची विभागणी कशी होणार तर राज्य आणि केंद्रामध्ये होणार आहे. राज्य आणि केंद्रामध्ये अधिकाराची विभागणी होत असेल तर ते संघराज्य म्हणायचं आपण. ते वैशिष्ट्य कोणतं असते? संघराज्य. आणि जर आपण म्हटलं की एकाधिकार आहे, केंद्राचा जर एकाधिकार आहे एखाद्या गोष्टीवर तर त्याला आपण म्हणू शकतो त्या एकाधिकार जर असेल त्याला म्हणू शकतो आपण एकात्मिक. ओके. एकात्मिक विभागणीशी रिलेटेड असेल तर संघराज्य आणि एकाधिकार असेल तर त्याला म्हणतो आपण एकात्मिक वैशिष्ट्ये. आता हे कळणार नाही तुम्हाला पण जसे जसे आपण क्वेश्चन्स घेऊ आणि याची उदाहरणं येतील पुढे की संघराज्य कोणते, एकाधिकार कोणतं, एकात्मिक कोणते, एकात्मिक कोणते हे जेव्हा आपल्याला माहिती पडेल ना म्हणजे येणार ना ते पुढे तर माहिती होऊन जाईल तर काय बरोबर म्हणजे काय आहे ते एकात्मिक काय आणि संघराज्य काय. संघराज्य म्हटलं तर जे ते अखिल भारतीय सेवा एकात्मिक मध्ये येते अखिल भारतीय सेवा. नंतर एकच राज्यघटना हे एकात्मिक मध्ये कारण की त्याच्यावर केंद्राचा एकाधिकार आहे. त्याच्यानंतर आपण जर संघराज्य म्हटलं संघराज्यामध्ये समजा की दुहेरी नागरिकत्व आहे, द्विगृही कायदे मंडळ आहे, या ज्या गोष्टी आहेत ह्या संघराज्यामध्ये येतात. ठीक आहे. आता तुम्हाला शॉर्ट मध्ये मी सांगितलेलं आहे समजून. आता आपण क्वेश्चन बघू त्याच्यानुसार क्वेश्चन सॉल्व्ह होतात. त्याच्या म्हटलं तर संघराज्य वैशिष्ट्यांमध्ये कशाचा समावेश होत नाही म्हणजे संघराज्य वैशिष्ट्यात होत नाही तर मग कशात होणार आहे? प्रश्न काय आपला कळायला पाहिजे. तर एकात्मिक संघराज्य वैशिष्ट्यांमध्ये नाही म्हणजे एकात्मिक असणार आहे. म्हणजे आपल्याला काय शोधायचंय याच्यातील एकात्मिक कोणते आहेत, एकात्मिक वैशिष्ट्य कोणते आहेत. ठीक आहे. आधी वाचून घेऊ आपण. अखिल भारतीय सेवा, एकेरी न्याय व्यवस्था, स्वतंत्र न्याय व्यवस्था, अधिकारांची विभागणी. हे बघा इथं काय आलंय अधिकारांची विभागणी आणि बोललोय आपण जिथे जिथे अधिकाराची विभागणी हा शब्द येणार किंवा ही गोष्ट दिसणार आपण इथेच बघा अधिकाराची विभागणी आलेली आहे त्याचा अर्थ हा संघराज्य आहे. म्हणजे हा संघराज्य नाही असं होते का म्हणजे हा एकात्मिक आहे का? नाही, हा संघराज्य आहे म्हणजे हा येणार नाही म्हणजे ड आपल्याला नको. एक ऑप्शन कट झाला.
ओके, तरी पण आपला आन्सर येत नाही. आपण दुसरं बघू. अखिल भारतीय सेवा. अखिल भारतीय सेवा म्हणजे काय? एकात्मिक आहे. आपल्याला एकात्मिकच हवंय, म्हणजे आपल्याला आन्सर मध्ये हवंय. हे संघराज्य वैशिष्ट्य नाही, कारण हे एकात्मिक वैशिष्ट्य आहे. एकेरी न्याय व्यवस्था हे सुद्धा एकात्मिक वैशिष्ट्य आहे. हे संघराज्य वैशिष्ट्य नाही. आणि स्वतंत्र न्याय व्यवस्था हे संघराज्य वैशिष्ट्य आहे. स्वतंत्र न्याय व्यवस्था संघराज्य वैशिष्ट्य आहे. त्यामुळे याच्यामुळे येणार नाही. म्हणजे याचा आन्सर आहे अ आणि ब. ठीक आहे, हे पण नाही, हे पण नाही. अ आणि ब याचा आन्सर आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय संघराज्याचे वर्णन आभासी संघराज्य असे कोणी केले? आभासी संघराज्य. तर ऑप्शन आहे केसी व्हियर, मॉरिस जोन्स, जोन्स आहे मित्रांनो, या जोन्स, जोन्स, मॉरिस जोन्स, ग्रॅनव्हिल ऑस्टिन, आयव्हर जेनिंग्स. सांगू शकते याचा आन्सर कोणी काय आहे? तर याचा आन्सर आहे केसी व्हियर. आभासी संघराज्य. आपले जे संघराज्य आहे किंवा एकात्मिक राज्य याच्यावरती ना कमेंट्स केल्यात खूप सगळ्या तज्ञांनी. जसं यांनी म्हटलं होतं की केसी व्हियरने की आभासी संघराज्य आहे म्हणून. हे मॉरिस जोन्सने म्हटलं तर एकात्मीकरणाची प्रवृत्ती असलेली. सॉरी, जोन्स, सॉरी हे जोन्स आहे. ठीक आहे, तर याचा आन्सर आहे केसी व्हियर. नेक्स्ट क्वेश्चन. राज्यपालाच्या नियुक्तीबाबत संविधान सभेने खालीपैकी कोणत्या मॉडेलचा स्वीकार केलाय? कोणाच्या राज्यपालाच्या नियुक्तीसाठी? तर पर्याय आहेत अमेरिकन मॉडेल, कॅनेडियन मॉडेल, ऑस्ट्रेलियन मॉडेल आणि जर्मन मॉडेल. तर याचा आन्सर काय असणार आहे? कॅनेडियन मॉडेल. आपण जर म्हटलं की राज्यपाल हे पद कुठून घेतलं आहे, तर राज्यपाल हे पद 1935च्या कायद्यामधून घेतलंय आपण. 1935च्या कायद्यामधून. पण 1935च्या कायद्यातून. पण राज्यपालाची केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक करणे, कारण की तो राज्यामध्ये असतो पण केंद्राचा प्रतिनिधी म्हणून त्याची नेमणूक केली जाते. हे जे त्याची नेमणुकीची पद्धत आहे ती कोणाकडून घेतली आहे? तर ती आपण कॅनडाकडून घेतली. राज्यपाल पद नेमणूक कॅनडाकडून. आपली जी घटना आहे त्या प्रत्येक घटना म्हणजे आपल्या घटनेने ज्या विविध देशाच्या घटना आहेत, राज्यघटना आहेत विविध, त्यांच्याकडून आपण काही ना काही घेतलेलं आहे. जसं आपण अमेरिकेकडून पाहिलं तर आपण फंडामेंटल राईट्स घेतले आहेत, FR ज्याला म्हणतो. कॅनडाकडून आपण राज्यपालाची नेमणूक घेतलेली आहे. ऑस्ट्रेलियाकडून आपण समवर्ती सूची घेतली आहे, समवर्ती सूची. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून आपण संयुक्त बैठक सुद्धा घेतलेली आहे. आणि जर्मनीकडून आपण ते वायमर आहे, वायमर यांची जी राज्यघटना आहे त्यांना वायमर संविधान म्हणू शकतो आपण, किंवा वायमर. तर यांच्याकडून आपण ते आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्क जे स्थगित होतात ते आपण यांच्याकडून घेतलेले आहे, जर्मनीकडून. तसे विविध घेतले आहेत आणि कंटिन्यू त्याच्यावरती आता पुढे आपण क्वेश्चन पाहणार आहोत, तर तुमचं क्लिअर होऊन जाणार. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय राज्यघटनेच्या निर्मात्यांनी न्यायिक पुनर्विलोकनाची संकल्पना कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे? बघा, कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे? तर याचा ऑप्शन आहे ग्रेट ब्रिटन, फ्रान्स, आयर्लंड आणि अमेरिका. सांगायचं आन्सर काय? बरोबर, अमेरिकेकडून. न्यायिक पुनर्विलोकन आपण अमेरिकेकडून घेतलेलं आहे. आणि फ्रान्स आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, फ्रान्सने जगाला 3 देणग्या दिल्या, जसं आपण म्हणतो समता, स्वातंत्र्यता आणि बंधुता. हे जे देणग्या आहे फ्रान्सने जगाला दिलेले आहेत, तर हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. ओके. आयर्लंड कडून आपण काय घेतलं तर DPSP घेतले, म्हणजे मार्गदर्शक तत्वे ज्याला म्हणतो. USC कडून अमेरिकेकडून आपण आणखी घेतलंय ते म्हणजे सगळ्यात महत्वाचं मूलभूत हक्क घेतलेत आपण, FR ज्याला म्हणतो आपण, मूलभूत हक्क.
आणि ब्रिटनकडून आपण संसदीय व्यवस्था घेतली ऑलमोस्ट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक आपण आताच बघितलं. 2 प्रश्न आधी की याचा आन्सर काय आहे. ज्यांनी त्याचं पहिले 2 प्रश्न व्यवस्थित बघितलेत, त्याचा एक्सप्लेनेशन बरोबर बघितलेलं आहे, त्यांना माहिती आहे की याचा आन्सर काय असणार आहे. की संयुक्त बैठक हे तत्वाखालीपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून स्वीकारले गेले आहे म्हणते. ऑप्शन आहे अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, फ्रान्स. काय असेल याचा आन्सर. ऑस्ट्रेलिया. संयुक्त बैठक घेतली आपण यांच्याकडून, पण संयुक्त बैठक फक्त केंद्राची. राज्यांना संयुक्त बैठक घेतल्या जात नाही, फक्त केंद्राची घेतल्या जाते. हे आपल्याला पुढे कळणारच आहे. जसे जसं आपलं टॉपिक क्लिअर होत जाणार, जसे जसे आपण ही क्वेश्चनची सिरीज पुढे नेणार, तसं तसं तुमचे एक एक टॉपिक क्लिअर होत जाणार आहे. ठीक आहे. कंटिन्यू. नेक्स्ट क्वेश्चन. संसदीय शासन पद्धतीचे खालीलपैकी कोणते दोष मानले जातात. संसदीय शासन पद्धतीचे आपल्या इथे पण संसदीय शासन आहेत, मग त्याच्यामध्ये कुठले कुठले दोष आढळतात तर त्याच्याबद्दल हा क्वेश्चन आहे. आपण बघू. अस्थिर शासन, मंत्रिमंडळाची हुकुमशाही, जुलुमशाही, कौशलहीनांचे शासन, सत्ता विभाजनाच्या विरुद्ध. अस्थिर शासन असतं का संसदेमध्ये. बरोबर आहे. आपल्याला आन्सर मध्ये पाहिजे. एलिमिनेट करू आपण. 2 नंबरचं कॅन्सल. मंत्रिमंडळाची हुकुमशाही. हा, मंत्रिमंडळाची हुकुमशाही असतेच ना. जुलुमशाही आणि नाही, जुलुमशाही नसणार. कौशल्यहीनांचे शासन. हो, येतच ते. आणि सत्ता विभाजनाच्या विरुद्ध. तर सत्ता विभाजनाच्या विरुद्ध नाहीये. ई तसंच कॅन्सल होऊन जातं. म्हणजे इथे आहे, इथे आहे, इथे आहे, कॅन्सल. म्हणजे अ, ब आणि क. सॉरी, इथे ड काहीतरी टायपिंग मिस्टेक झाली आहे. एक सेकंड. हा क्वेश्चन आपण नंतर बघू. काहीतरी मिस्टेक झाली आहे क्वेश्चन मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन नंतर बघते तो क्वेश्चन. आणि आता मला रिकॉल होत नाहीये ऍक्च्युली, तो बघून घेऊ नंतर. ठीक आहे. भारतीय संघ राज्य प्रणालीचे खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये आढळून येतात. संघ राज्य प्रणालीची कोणती वैशिष्ट्ये आढळून येतात. सत्ता विभाजन, संघराज्य हे कीवर्ड. सत्ता विभाजन, दुहेरी नागरिकत्व, स्वतंत्र न्यायमंडळ, द्विगृही कायदे मंडळ, लिखित राज्यघटना. कायचा आन्सर सांगू शकता. हो, सत्ता विभाजन असतो, ऑफकोर्स असते संघराज्य प्रणालीमध्ये. दुहेरी नागरिकत्व हो असते. दुहेरी नागरिकत्व, संघराज्य आणि एकेरी नागरिकत्व जे आपल्याकडे आहे. एकेरी नागरिकत्व. एकेरी नागरिकत्व म्हटलं तर एकात्मिक. ओके. स्वतंत्र न्यायमंडळ. बरोबर आहे. स्वतंत्र न्यायमंडळ म्हटलं तर संघराज्य. आणि एकेरी नागरिकत्व म्हटलं की एकच सर्वोच्च न्यायालय आहे. एकेरी नागरिकत्व म्हटलं सॉरी एकेरी न्यायमंडळ म्हटलं तर एकेरी न्यायमंडळ म्हटलं तर ते एकात्मिक मध्ये येतं. द्विगृही कायदे मंडळ. बरोबर आहे. संघराज्यामध्ये येतं. आणि एकगृही जर असलं तर ते एकात्मिक मध्ये येणार. त्याच्यानंतर लिखित राज्यघटना. बरोबर आहे. लिखित राज्यघटना ही सुद्धा संघराज्य आहे. आणि लिखित राज्यघटना संघराज्यात्मक. पण एकच राज्यघटना जर असली तर एकच राज्यघटना हे वैशिष्ट्य सांगा. हे वैशिष्ट्य असणार आहे एकात्मिक. ओके. त्याचे आन्सर आहे वरीलपैकी सर्व. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी भारतीय राज्यघटनेचे कोणते एक वैशिष्ट्य आहे. भारतीय राज्यघटनेचे कोणते एक वैशिष्ट्य आहे. भारत धार्मिक राज्य आहे. भारत धर्मनिरपेक्ष राज्य आहे. भारत भांडवलशाही राज्य आहे. भारत सर्वकषवादी राज्य आहे. तर याचा आन्सर काय असणार विद्यार्थी मित्रांनो. यस, बरोबर, धर्मनिरपेक्ष. का आपल्याला माहितीये धर्मनिरपेक्ष हा शब्द सरनाम्यामध्ये कोणत्या घटनादुरुस्तीने आलाय. ऑफकोर्स सरनाम्यामध्ये एकच घटनादुरुस्ती झाली आहे, ती होती 42वी घटनादुरुस्ती. 1976 ला झाली होती. तसा हा जो धर्मनिरपेक्ष शब्द आहे तो घटनेत इतरत्र कुठेही नाहीये. तो फक्त सरनाम्यात आहे. आणि तो सुद्धा स्टार्टिंगला नव्हता. आपण 42व्या घटनादुरुस्तीने ऍड केलेला आहे. तर पण असं नाही म्हणू शकत की धर्मनिरपेक्ष राज्य आधी राज्यघटना आपली धर्मनिरपेक्ष नव्हती.
कारण की त्याचा जो सार आहे धर्मनिरपेक्षतेचा तो ऑलरेडी विविध कलमामध्ये होता. जसं 25 ते 28 ही जी कलम आहे धर्माबाबतची ती धर्मनिरपेक्षता या तत्वावरतीच आधारित आहे. त्याच्यामुळे हा शब्द फक्त घटनेत नव्हता, तोही आपण आता 42व्या घटना दुरुस्तीने सरनाम्यामध्ये टाकलेला. ठीक आहे. तसंही घटनेत इतरत्र कुठेही हा शब्द आढळत नाही सरनामा व्यतिरिक्त. ओके, कळलं? कंटिन्यू. नेक्स्ट क्वेश्चन. कायद्याचे राज्य या तत्वाचे जनक, कायद्याचे राज्य या तत्वाचे जनक खालीलपैकी कोणाला मानले जाते? कायद्याचे राज्य, कायद्याचे राज्य ही संकल्पना कोणाकडून घेतली आहे आपण? पटकन सांगा कमेंट मध्ये. न्यायमूर्ती पी.एन. भगवती, सर एडवर्ड कोक, न्यायमूर्ती होल्म्स, सर फिचार्ड. कोण घेतली, कोण सांगितले कायद्याचे राज्य ही संकल्पना? सर एडवर्ड कोक. विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न असेच घेतलेले नाहीयेत. हे प्रश्न PYQ चा आधार घेऊन तयार केलेले आहेत किंवा काही प्रश्न PYQ म्हणून येऊन गेले आहेत. विविध सरळ सेवा भरती, तलाठी भरतीला. आणि आता आपल्याला याचाच अभ्यास करायचा आहे जेणेकरून पुढे क्वेश्चन रिपीट झाले किंवा याचा बेस घेऊन दुसरे क्वेश्चन्स येतात ते आपले सॉल्व्ह व्हायला हवे. तलाठी भरतीला आलेले PYQ आहेत जे आपल्याला परफेक्ट करून देणं खूप महत्वाचं आहे. त्याच्या बेसिसवर हा प्रश्न घेतलेला आहे. आता हा प्रश्न खूप जणांचा ओळखीचा नसेल, आपल्याला आउट ऑफ सिलेबस वाटू शकतो, बट तसं नाहीये. कारण कायद्याचे राज्य याच्यावर पुष्कळ प्रश्न ऑलरेडी येऊन गेलेत, त्याच्यावर ते सगळे प्रश्न संपले होते म्हणून हा प्रश्न आलेला. हा थोडासा डीप वाटतो प्रश्न, पण तो आपला बेसिक अभ्यासच आहे. हा बेसिकच आहे ना, कायद्याचे राज्य ही संकल्पना कोणी दिली आहे म्हणून, त्याच्यामुळे एडवर्ड कोक आहेत. आणि इथे आपल्याला कदाचित आपण जेव्हा सॉल्व्ह करायला जातो तर हा प्रश्न बघितला, आपल्याला दिसले ते न्यायमूर्ती पी.एन. भगवती. एक असतं ना लॉजिक की सगळ्यात मोठं जे दिलेलं असतं ते आन्सर असतं. प्रत्येकाचे वेगवेगळे लॉजिक असते, पण हे लॉजिक काही कामाचे नाहीये. प्रत्येक वेळी हे लॉजिक आपल्या होतीलच असंही नाहीये. आणि असे वाटू शकतो कोणाला की हा ठीक आहे, हे सगळे आपले नाव आहेत नाही, आपल्या ओळखीचे नाही आहेत आणि हे पी.एन. भगवती कुठेतरी भारतीय नाव वाटते म्हणून हे करून द्यावं. नाही, असं नाहीये. ह्याचा आन्सर आहे एडवर्ड कोक. हे जे भगवती आहे, न्यायमूर्ती भगवती, यांचा उल्लेख पुढे येईलच आपल्या बॅच मध्ये, कारण यांनी ती जनहित याचिका आहे, जनहित याचिका, जसे कायद्याचे राज्य हे आता त्याचे जनक कोण, तर आपण एडवर्ड कोक म्हटलंय, तसंच मग जनहित याचिका याचे जनक कोण असा प्रश्न जर आला तर त्याचे येणार भगवती, पी.एन. भगवती. जनहित याचिका. ओके, कळलं? कंटिन्यू. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य भारतीय संघराज्य आणि अमेरिकन संघराज्य या दोघांसाठी समान आहे? म्हणजे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य भारतीय संघराज्य आणि अमेरिकन संघराज्य या दोघांसाठी समान आहे? तर आपण आता पर्याय बघू. तर संविधानाचा अर्थ लावण्यासाठी संघीय सर्वोच्च न्यायालय आहे. ओके. दुहेरी न्यायव्यवस्था आहे. अविनाशी राज्यांचा विनाशी संघ आहे. एकात्मिक निवडणूक यंत्रणा आहे. तर याचा आन्सर आहे 1 नंबर. संविधानाचा अर्थ लावण्यासाठी संघीय सर्वोच्च न्यायालय आहे. आपल्या इथे एखाद्या संविधानातल्या एखाद्या गोष्टीचा अर्थ लावायचा असेल त्याचा अधिकार आपण कोणाला दिलाय तर सर्वोच्च न्यायालयाला दिलेला आहे. तसंच मग अमेरिकेने सुद्धा, युएसए सुद्धा त्यांचा हा अधिकार त्यांच्या सर्वोच्च न्यायालयाला दिलेला आहे. फेडरल न्यायालय ज्याला आपण म्हणतो त्यांना दिलेला आहे. आपल्या सर्वोच्च न्यायालय कुठल्याही घटनेचा अर्थ कुठल्याही घटनेतला जो शब्द आहे त्याचा अर्थ लावते किंवा कुठल्या जे कळलं नाहीये, तो प्रॉब्लेम आहे एखाद्या घटनेतला, त्याचा अर्थ लावायचा असला तर सर्वोच्च न्यायालयाकडे जाते. त्याच्यामुळे हे समान आहे. दुहेरी न्यायव्यवस्था चूक आहे. अविनाशी राज्यांचा अविनाशी संघ चूक आहे. कारण युएसए जरी अविनाशी राज्यांचा अविनाशी संघ, सॉरी, भारत जरी, एक सेकंड, कारण युएसए हा अविनाशी राज्यांचा अविनाशी संघ आहे, पण भारत जर म्हटलं आपण तर भारत हा विनाशी राज्यांचा विनाशी संघ आहे. विनाशी राज्यांचा अविनाशी संघ आहे. काय तर मग भारत, कारण भारतामध्ये जे राज्य आहेत या राज्यांना फुटून भारताच्या बाहेर जाण्याचा अधिकार नाही. ते स्वतः स्वतंत्र होऊ शकत नाही. त्यांनी जर म्हटलं, उद्या जर म्हटलं की महाराष्ट्राने किंवा इतर कुठल्याही राज्याने की आम्ही आमचा वेगळा देश बनवतो, जसं पाकिस्तान बनला, बांगलादेश बनला, पाकिस्तान आपल्यामधूनच गेलाय ना,
त्याच्यामुळे आपण असं जर आता जर कोणी म्हटलं कुठल्या राज्याने, तर असं चालणार नाही. कारण ते आपलं राज्य काय, आपलं संघराज्य काय, विनाशी राज्यांचा अविनाशी संघ आहे. म्हणजे राज्यांचा विनाश होऊ शकतो. राज्य एका राज्याचे 2 राज्य, 3 राज्य असं करता येते किंवा एक राज्य दुसऱ्या राज्यात कन्व्हर्ट करून घेता येतो. जसं जवळपासचं एखादं राज्य असेल की हा महाराष्ट्र आणि गुजरात, आधी महाराष्ट्र आणि गुजरात एकत्र होतो, त्याच्यानंतर वेगवेगळे करण्यात आले हे राज्य. तर असं करतायत. पण तो फुटून पूर्णतः स्वतःला बाहेर काढून स्वतःचा देश म्हणून घोषित करू शकत नाही. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्या क्लासचं ऍप आहे, व्हॉट्सअप चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल आहे आणि हा इथे आपला नंबर दिलेला आहे. आता लवकरच आपली तलाठी भरतीची बॅच सुरू होणार आहे आणि तलाठी ही खूप मोठी भरती आहे. त्याच्यामुळे आपल्याला जर आमच्यासोबत प्रिपेअर करायचं असेल, आपलं प्लॅटफॉर्म आपल्याला माहितीच आहे, गुगल प्ले स्टोअर वरती मिळून जाणार की नायक अकॅडमी अमरावती म्हणून. आणि काहीही विचारायचं असलं, कुठलीही अडचण असली तर या नंबरवरती कॉल करा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय संविधानाला एक सामाजिक प्रलेख असे कोणी म्हटले आहे? आयव्हर जेनिंग्स, क्रॅनविल ऑस्टिन, नानी पालखीवाला, केसी व्हियर. काय असेल याचा आन्सर सांगा, कमेंट मध्ये याचा आन्सर द्या. सांगा याचा आन्सर. ऑफकोर्स क्रॅनविल ऑस्टिन याचा आन्सर आहे. एक सामाजिक प्रलेख यांनी म्हटलं होतं. नानी पालखीवाला हे खूप ते सरनाम्यामध्ये यांनी सरनाम्याला ओळखपत्र म्हटलेलं होतं. सरनाम्याला ओळखपत्र ट्रिक बनवायची असली तर याची आम्ही कसं लक्षात ठेवायसाठी एक ट्रिक बनवली होती की पालखीवाला ओळखीवाला, असं ओळखीवाला, जेणेकरून आपल्या लक्षात राहणार. ओके. सरनाम्यामध्ये येणारच आहे, आपण यांचं नाव बघून घेऊ नंतर. कंटिन्यू. नेक्स्ट क्वेश्चन, खालीपैकी कोणता भाग हा भारतीय संविधानाची मूलभूत रचना म्हणून मान्य केला जातो? ऑप्शन आहे वैधानिक पद्धती, लोकसभेचा अध्यक्ष, संसदीय लोकशाही, उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून कार्य करतात. भारतीय संविधानाची मूलभूत रचना कोणती असणार आहे? कोणी सांगू शकते? ऑफकोर्स सगळ्यांना माहिती आहे, संसदीय लोकशाही. नेक्स्ट क्वेश्चन, संसदीय शासन व्यवस्थेमध्ये सत्तेचे केंद्रीकरण केलेले असते. संसदीय शासन व्यवस्थेमध्ये डॅश काय असते? तर ऑप्शन आहे सत्तेचे केंद्रीकरण केलेले असते, सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असते, यामध्ये केवळ एकच सरकार असते, यामध्ये केवळ प्रांतीय सरकारे असतात. केवळ प्रांतीय, चुकलं. केवळ एकच सरकार असते, चुकलं. सत्तेचे केंद्रीकरण केलेले असते, चूक. सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असते. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, सामान्यपणे संघराज्य पद्धतीला कोणत्या प्रकारचे विधिमंडळ असते? कोणाला? संघराज्य पद्धतीला. ओके. द्विगृही असते, एकगृही असते, बहुगृही असते की यापैकी कोणती? तर याचा आन्सर आहे द्विगृही. आपले तर संघराज्य घेतली आहेत आपण, द्विगृही घेतली आहेत. कोणते? एक म्हणजे राज्यसभा आणि दुसरं म्हणजे लोकसभा. हे 2 गृह आहेत आपल्याकडे. जेव्हा स्टार्टिंगला आपला देश स्वतंत्र झाला किंवा स्वातंत्र्य झाल्यानंतर जेव्हा आपल्या निवडणुका व्हायच्या होत्या, 1952 मध्ये आपल्या निवडणुका झाल्या, तोपर्यंत अंतरिम सरकार होतं. तर तोपर्यंत आपलं जे गृह आहे कायदेमंडळ, कारण की संविधान सभा आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की संविधान सभा हे पहिले कायदेमंडळ बनले तेव्हा एकच होतं. लोकसभा आपण म्हणू शकतो त्याला, नाव असं लोकसभा दिलं नव्हतं प्रॉपरली, बट तेव्हा एकच होतं. त्याच्यानंतर मग राज्यसभा हे सभागृह तयार झालंय आणि आपण द्विगृही कायदेमंडळ स्वीकारलेले. ओके. कंटिन्यू. आणि ते जे आपण पाहिलं होतं की कायदेमंडळाचे पहिले अध्यक्ष किंवा सभापती म्हणू शकतो आपण लोकसभेचे असले तर कोण होते? आपण कालच्या लेक्चरमध्ये, ज्यांनी कालचं लेक्चर पाहिलंय त्याला आन्सर माहित आहे. आणि प्लीज कमेंट मध्ये सांगा की पहिले कायदेमंडळाचे अध्यक्ष कोण होते आणि त्यांची निवडणूक किंवा त्यांची नेमणूक कोणत्या तारखेला झाली होती. ओके. खालीलपैकी विधाने विचारात घ्या. 15 नंबरचा प्रश्न आहे, भारतीय संविधानाने ब्रिटिश संसदीय प्रणालीचे अनुकरण केले आहे.
ओके, बघू. भारतातील ब्रिटिश संसदीयचे कीवर्ड. भारतातील संविधान सर्वोच्च आहे, संसद नव्हे. ओके. भारतातील न्यायालयांना संसदेने पारित केलेले कायद्यांची संवैधानिकता तपासण्याची सत्ता प्राप्त नाही. कीवर्ड. आणि आपल्याला काय शोधायचं आहे? चूक बरोबर. कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलंय काय चूक, काय बरोबर, योग्य अयोग्य काय विचारलंय याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर ब्रिटिश अनुकरण केलेले आहे. ऑफकोर्स बरोबर आहे संसदेसाठी. भारतीय संविधान सर्वोच्च आणि संसद नवी बरोबर आहे. संसद सर्वोच्च नाहीये मित्रांनो, संविधान सर्वोच्च आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. कोणाला हे बरोबर वाटू शकतं पण ते चुकीचं आहे. आय मीन असं वाटू शकतं की संसद सर्वोच्च आहे पण संसद नाहीये, संविधान सर्वोच्च आहे. त्याच्यानंतर भारतातील न्यायालयांना संसदेने पारित केलेल्या कायद्यांचे संवैधानिकता तपासण्याची सत्ता प्राप्त नाही. चूक, हे चूक आहे. तपासण्याचा अधिकार आहे. क चूक आहे. क चूक आणि ब बरोबर. 2 नंबरचा आन्सर आहे. संवैधानिकता तपासण्याचा अधिकार आहे न्यायालयाला, ज्याला आपण म्हणतो न्यायिक पुनर्विलोकन ज्याला म्हणतो. कायद्याची घटनात्मक वैधता तपासण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालय. काय नाव आहे त्याला? न्यायिक पुनर्विलोकन. याच्यावरती जास्त माहिती सांगत नाही कारण पुढे याच्यावरती प्रश्न आहे तिथे क्लिअर होऊन जाणार. ओके. भारताच्या संविधानामध्ये संयुक्त राज्य अमेरिकेच्या संविधानातून कोणते तत्वे घेण्यात आली आहेत? आधी सांगितलं होतं मी की आपण आपली जी राज्यघटना ती विविध राज्यघटनेकडून काही ना काही जे महत्वाचं आहे ते आपण विविध राज्यघटनेकडून स्वीकार केलेलं आहे. त्याच्यामुळेच आपल्या राज्यघटनेला उसनी राज्यघटना, ठिगळांची कार्य वगैरे म्हणते. आणि त्याच्यावर बाबासाहेबांनी पण उत्तर दिलेलं आहे. आपण ते वाचलेलंच आहे. प्रत्येकालाच माहिती आहे की बाबासाहेबांनी म्हटलं होतं की आमची राज्यघटना जरी ठिगळांचे कार्य असले तरी हे सुंदर ठिगळ्यांचे कार्य. ओके. सॉरी. ओके. कंटिन्यू. संघराज्य संबंधाच्या बाबत तरतुदी. 7व्या परिशिष्टातील समवर्ती सूची. सॉरी प्रश्न. संयुक्त राज्य अमेरिकेच्या संविधानातून कोणती तत्वे घेण्यात आली? युएसए कडून कोणकोणती तत्वे आपण स्वीकारली? संघराज्य संबंधाबाबतच्या तरतुदी, 7व्या परिशिष्टातील समवर्ती सूची, मूलभूत अधिकार, सशस्त्र दलाचे सरसेनापती. काय याचे आन्सर? संघराज्य संबंधाबाबत तरतुदी बरोबर आहे, घेतल्या. 7व्या परिशिष्टातील समवर्ती सूची आपण आधीच पाहिलेलं आहे एक्सप्लेनेशन मध्ये की समवर्ती सूची आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे, त्याच्यामुळे कॅन्सल होतं. ब कॅन्सल म्हणजे आपला एलिमिनेट झाला आहे 2. आणि अ आपल्याला हवाय म्हणजे हा पण एलिमिनेट झालाय. आपला आन्सर आलाय. आपल्याला किती येतात? सर्व जे दिलेले जेही पर्याय असतात किंवा जे 2-3 वाक्य असतात त्याच्यामध्ये सगळं आपल्याला माहिती असणं गरजेचं नाहीये. आपलं एलिमिनेशन थ्रू सुद्धा आन्सर येऊ शकतो. त्याच्यातले 1 किंवा 2 गोष्टी जरी आपल्याला कन्फर्म माहिती असल्या की हे बरोबर आहे की चूक आहे त्याच्यानुसार सुद्धा आन्सर येते. आता इथेच बघून घ्या, आपण एका याच्यावरून आन्सर आणलेला आहे. त्याचा आन्सर आहे अ, क आणि ड. सॉरी, अ, क आणि ड. मूलभूत अधिकार आपण युएसए कडून घेतलाय आणि सशस्त्र दलाचे सरसेनापती राष्ट्रपती असतात हे सुद्धा आपण युएसए कडून घेतलेलं आहे. ओके. भारतीय राज्यघटनेच्या स्रोताबाबत खालील विधाने विचारात घ्या किंवा विचार करा. संसदीय लोकशाही, ब्रिटिश राज्यघटना, संघराज्य, अमेरिकेची राज्यघटना, मार्गदर्शक तत्वे, आयर्लंडची राज्यघटना, समवर्ती सूची, ऑस्ट्रेलियाची राज्यघटना. अरे वा, सगळ्याचे जे आन्सर आलेत असणार कारण आपण एक्सप्लेनेशन आतापर्यंत जे पाहिले त्याच्याच आहेत. सगळं बरोबर आहे. वरीलपैकी सर्व बरोबर आहे. म्हणजे काय की हे जे पीवायक्यू आपण पाहिले तर याच्यावरून कळतं की जे मागचे प्रश्न आहेत ते येऊन गेलेले आहेत, त्याचा जरी आपण अभ्यास केला तर हा प्रश्न आपला सॉल्व्ह होतो. प्रत्येक वर्षी प्रश्न येत जातात. आपण मागचे जर अभ्यास करत आलो तर आपल्या आताचा जो येणारा प्रश्न आहे त्याचा सुद्धा अभ्यास म्हणजे तो प्रश्न आपला चुकणारच नाही मुळात. कारण ते लोक जे करतात, पेपर सेटर जे असतात ते सुद्धा पीवायक्यूज घेतात. पीवायक्यूचा बेस असतो त्यांच्याकडे, पीवायक्यूच्या बेसनुसारच ते क्वेश्चन्स काढतात. पीवायक्यूचा बीट लक्षात ठेवायला हवे की सगळ्यात जास्त क्वेश्चन्स कशावर येतात. तर आपल्या लक्षात आलंय की कुठल्या देशाकडून आपण काय घेतलंय याच्यावर सगळ्यात जास्त प्रश्न आलेले आहेत की आपण आयर्लंड कडून काय घेतलंय, ऑस्ट्रेलियाकडून काय घेतलंय.
त्याच्यावर सगळ्यात जास्त प्रश्न आहेत. तिकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे आणि तो टॉपिक थोडा डीप करायचा आहे. आपल्या बॅचला आपण पूर्ण डीप करणार आहोत तो टॉपिक तलाठीच्या बॅचला. ओके. भारतीय न्यायपालिकेची वैशिष्ट्ये कोणती? न्यायपालिकेची आपल्या न्यायालयाची वैशिष्ट्ये सांगितली आहे भारतीय. एकेरी व एकात्मक न्यायपालिका, न्यायपालिकेस विधिमंडळ नियंत्रित करते, न्यायपालिकेस सरकार नियंत्रित करते, वरीलपैकी सर्व. सरकार नियंत्रित कशी काय करणार? रॉंग आहे. तर लोकशाहीचा गडाकोट होऊन जाणार. न्यायपालिका विधिमंडळ नियंत्रित कशाला करणार आहे? न्यायपालिकाचा विधिमंडळाचा संबंधच येत नाही. न्यायपालिका वेगळी आणि विधिमंडळ वेगळे, त्याच्यामुळे येतच नाही. वरीलपैकी सर्व येणारच नाही. ऑप्शन आले एकेरी आणि एकात्मिक न्याय व्यवस्था, हे आपला आन्सर आहे. ओके ओके, इथे आपलं लेक्चर खतम झालंय. ऍक्च्युली प्रश्न खतम झालाय. एक जो प्रश्न राहिला होता, कुठला आहे तो प्रश्न, तो सॉल्व्ह करून घेऊ. त्याचा बघू काय आहे, काय चुकलं होतं त्याच्यामध्ये. ओके, हाच प्रश्न होता. आय थिंक काहीतरी मिस्टेक झाली या प्रश्नामध्ये. एक मिनिट. काय आहे? संसदीय शासन पद्धतीचे कोणते दोष समजले जातात? ओके, अस्थिर शासन. हो, संसदेमध्ये अस्थिर शासन असतं. नंतर मंत्रिमंडळाची हुकुमशाही, ऑफकोर्स मंत्रिमंडळाची हुकुमशाही असते. आपण आपल्या इथे अनुभव घेतोच आहे. काय तर जर जुलुमशाही, हो जुलुमशाही व्हायचे चान्सेस जास्त असतात. कौशल्य येण्याचे शासन नाही, आपण असं म्हणू शकत नाही, कारण की प्रत्येक वेळा कौशल्यहीनच असणार असं नाहीये. आपले शिक्षित लोक किंवा कौशल्य असलेले लोक सुद्धा मंडळामध्ये, आपल्या विधिमंडळामध्ये पाहतो आपण. सत्ता विभाजनाच्या विरुद्ध असं काहीच नाहीये. ज्याचा आन्सर आहे अ, ब आणि क. ओके, हा प्रश्न पण झालाय सॉल्व. ओके, ज्याप्रमाणे आपल्या कालच्या व्हिडिओला तुम्ही प्रतिसाद दिला, तसंच आजच्याही लेक्चरला तसाच प्रतिसाद देऊ. आणि तुमचे कन्सेप्ट आणखी क्लिअर करण्यासाठी तुम्ही तलाठी आपली जी बॅच आहे ती लवकरच लॉन्च होणार आहे. आणि त्याचं ऍप्लिकेशन सुद्धा अवेलेबल आहे प्ले स्टोर वरती, नायक अकॅडमीवर अमरावती इथे. आणि टॉप टीचर्स ज्यांना शिक्षण क्षेत्रातील किंवा या क्षेत्रातील अनुभव आहेत ते आपल्याला शिकवणार आहेत. जर तुम्हाला काही याच्याबद्दल अडचणी असतील तर तुम्हाला जो नंबर दिलेला आहे स्क्रीनवरची मेन्शन केला होता तो तुम्ही नोट करून घेतला असेल. इथे नंबर आहे, याच्यावरती कॉल करून तुम्ही काहीही विचारू शकता. ठीक आहे, थँक्यू.